नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कालच इंडियन बजेट जो पब्लिश झालेला आहे आणि निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडलेला आहे आणि या बजेटमध्ये निराधारांसाठी नेमकं काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ. आपल्याला कळेलच की कोणत्या योजनेसाठी जो काही लाभ आहे तर तो किती वाटू शकतो. मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेन की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला करू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. संजय गांधी निराधार योजनेचे अंतर्गत इतर ज्या काही विविध योजना आहेत त्यामध्ये विधवांचे पेन्शन, दिव्यांगांचे पेन्शन किंवा इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना आहे. तर या संदर्भातील महत्त्वाचे काही पॉइंट्स 2025च्या बजेटमध्ये देण्यात आलेले आहेत आणि किती होऊ शकते. केंद्राकडून म्हणजेच या योजनांसाठी केंद्र शासनाकडून म्हणजेच या आर्थिक निधी पुरवला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारला जो काही फंड येतो तो दोन्ही एकत्र करूनच निराधारांना दर महिन्याला पेन्शन देण्यात येते. तर यामध्ये आता बघूया आपण की विधवा आणि नेमकं काय काय यामध्ये मांडण्यात आलेले आहे. तर बघा, पेन्शन मध्ये सुधारणा. विधवांच्या पेन्शन मध्ये आता सुधारणा होणार आहे. तर यामध्ये म्हटलं आहे की बघा, NSMP विधवा पेन्शन, वर्ल्ड मासिक पेन्शन 300 ते 500 वरून 600 ते 1200 पर्यंत अर्ज प्रक्रिया सुलभ करणे. आता यामध्ये म्हटले आहे की जे काही विधवांच्या अगोदरच पेन्शन होतं ते त्यामध्ये केंद्र शासनाकडून 300 ते 500 रुपये त्यांच्या अगोदर फंडिंग केल्या जात होतं. म्हणजेच त्यांच्या आता विधवांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार. तर त्यामध्ये 300 ते 500 रुपये अगोदर मिळत होते. त्याचप्रमाणे वाढ करण्यात येते की त्यानुसार 600 ते 1200 रुपयापर्यंत त्यांची वाढ अपेक्षित आहे. त्याचबरोबर त्यांच्या अगोदरची जी काही अर्ज प्रक्रिया केली ऑफलाईन होती तर त्यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया, फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्याबाबत विचार सुद्धा मांडण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे शैक्षणिक मदत. जे विधवान महिला आहेत, त्यांचे मुलं आहेत तर त्यांना मुलांसाठी सुद्धा शिष्यवृत्तीचा विस्तार. विधवांच्या मुलांसाठी जी मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती आहे योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर मोफत कोचिंग. आता विधवा महिला हा स्वतः खर्च करू शकत नाही. त्यांच्या गव्हर्नमेंटने मोफत कोचिंग स्कीम सुद्धा आणलेली आहे. त्यानुसार प्रतियोगी परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी या मोफत कोचिंग मार्फत मार्गदर्शन सुद्धा विधवा महिलांच्या मुलांना मिळू शकणार आहे आणि ते सुद्धा गव्हर्नमेंट कडून यांची फी दिली जाणार आहे. त्यानंतर पुढे बघा, आता आर्थिक सक्षमीकरणासाठी ज्या काही वेगवेगळ्या स्कीम आहेत त्या सांगण्यात आलेल्या आहे. स्वयंसहाय्यक बचत गट, राष्ट्रीय ग्रामीण जीवनधार मिशन अंतर्गत विधवांना कमी व्याजदर कर्ज आणि अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बघा, अतिशय महत्त्वाचा म्हणजे बचत गट आहे त्यामधील ज्या काही विधवा महिला आहेत त्यांच्यामध्ये कमी व्याजदर आणि अनुदान सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण, कापड, शेती, रिटेल यासारख्या क्षेत्रांमध्ये सुद्धा प्रशिक्षण या ठिकाणी मिळू शकणार आहे. त्यानंतर पुढे बघा, गृहनिर्माण आणि आरोग्य. तर यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, प्राधान्य शहरी आणि ग्रामीण भागात विधवांसाठी राखीव घराची सबसिडी. बघा, या ठिकाणी महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विधवा महिलांसाठी आता शहरी आणि ग्रामीण भागामध्ये राखीव घरांसाठी सबसिडी असणार आहे. ती घरे राखीव असणार आहे. त्याचबरोबर मानसिक आरोग्य कार्यक्रम, समूह देश सेवा आणि सामुदायिक समर्थन हे प्रोग्राम राबवले जाणार आहे. त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा सांगण्यात आलेला आहे की कायदेविषयक संरक्षण. बघा, या ठिकाणी जागरूकता मोहीम, जमीन मालमत्ता आणि भेदभाव विरोधी कायद्यावरील माहिती, कायदेविषयक संरक्षण त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर द्रुत न्यायालयीन विधवांशी संबंधित कायदेशीर प्रकरणाचा झटपट निवारा करण्यासाठी द्रुतगती न्यायालयाची स्थापना सुद्धा केली जाणार आहे. तर अशा प्रकारचे विधान सुद्धा आणि ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत, त्यानंतर फंडिंग आहे, त्याचबरोबर मुलांचे शिक्षण आहे, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बाबी या बजेट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ह्या सगळ्या बाबी आता लगेच लागू केल्या जातील. त्यानंतर पुढे बघूया, आता आपल्याला नेहमी अतिशय वंचित घटक म्हणजे अपंग व्यक्तींसाठी. तर आता अपंग व्यक्तींचा जो काही पेन्शन आहे तर ते सुद्धा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत
जे विविध हेड आहे तर त्यांच्या मार्फत दिले जाणार आहे। त्यानंतर आता त्यांच्यासाठी वेगवेगळे पेन्शन आणि इतर ज्या काही योजना आणलेल्या आहेत ते केंद्र सरकारने या बजेटमध्ये तर त्या आपण बघा। अनेक ठिकाणी वाढीव पेन्शन योजना तर NSP पेन्शन मध्ये वाढ, आता या ठिकाणी पेन्शन मध्ये वाढ होणार आहे। तर यामध्ये बघा राष्ट्रीय सामाजिक सहायता NSP अंतर्गत अपंग व्यक्तीसाठी मासिक वेतन 300 ते 500 वरून आता 500 ते 1000 पर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे। तर बघा या ठिकाणी केंद्रीय बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांग व्यक्तींना काही अगोदर काही फंडिंग होते केंद्र शासनाकडून, महाराष्ट्र शासनाला जे पैसे मिळत होते तर ते 300 ते 500 रुपयाचं अनुदान मिळत होतं, त्यामध्ये वाढ करून आता 500 ते 1000 रुपयापर्यंत वाढ। त्यानंतर बघा लाभार्थी विस्तार, ग्रामीण दुर्गम भागातील अधिक लोकांना योजनेत समाविष्ट करणे। या वाढीव पेन्शन योजनेअंतर्गत ग्रामीण व दुर्गत भागातील जे काही लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ व्हावा म्हणून त्यांना सुद्धा समाविष्ट करण्याबाबत या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा पुढे प्रवेश योग्यता उपक्रम, तर यामध्ये सुगम भारत अभियान, 2 सामाजिक ठिकाणी रॅम्प, टेक्स्टाईल मार्ग आणि डिजिटल सुविधा निधी वाढ। या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जे रॅम्प्स आहेत, टेक्स्टाईल मार्ग आहे, डिजिटल सुविधा आहे तर त्यामध्ये सुद्धा यांच्या निधीमध्ये सुद्धा आता वाढ करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सहाय्यक तंत्रज्ञान निधी, इतर काही महत्त्वाची साहित्य आणि अपंगांना पाहिजे असतात तर त्यामध्ये श्रावण यंत्र, व्हीलचेअर, स्मार्ट कॅन्स सारखी उपकरणे खरेदीसाठी आता या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढे बघा महत्त्वाचा पॉइंट आहे रोजगार आणि कौशल्य विकास, तर यामध्ये रोजगार आणि कौशल्य विकासमध्ये रोजगार आरक्षण अंमलबजावणी, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील 4% आरक्षण कडकपणे लागू करणे, अनुपालन करणाऱ्या कंपन्यांचे प्रोत्साहन करणे। या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी खासगी क्षेत्रामध्ये अपंगांना जे काही 4% आरक्षण देण्यात आलेले आहे नोकऱ्यांमध्ये तर काही अंमलबजावणी करणे आणि ज्या कंपन्या त्या आरक्षणाची अंमलबजावणी करतात तर त्या प्रोत्साहन दिलं जाईल असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं आहे। त्यानंतर कौशल्य केंद्र, अपंगत्वांचा प्रकारानुसार व्यावसायिक प्रशिक्षण जसे IT, हस्तकला, सेवा क्षेत्र, त्यानंतर प्रशिक्षण सुद्धा आता या बजेट अंतर्गत अपंगांना दिलं जाणार आहे। त्यांना आरोग्य सहाय्यक अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे की आयुष्यमान भारत विस्तार, मानसिक आरोग्य, पुनर्वसन यासारख्या अपंगत्व विशिष्ट उपचारासाठी कव्हरेज वाढवणे म्हणजे त्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अपंगांना या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी, त्यांना मानसिक आधार देण्यासाठी, इतर जे काही आजार आहेत त्यांना त्यासाठी आता भरघोस अशी मदत केली जाणार आहे। त्यानंतर लहान मुलांसाठी लवकरात उपचार, तर बघा अंगणवाडी केंद्रांमध्ये अपंग मुलांसाठी स्क्रीनिंग आणि थेरपीसाठी कार्यक्रम तर सुद्धा समावेश आहे। बजेटमध्ये करण्यात आलेला आहे की शेवटी बघा सवलती, अपंगांना काही तर सवलती सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। कर माफीत वाढ, तर बघा सेक्शन 80 DT म्हणजे 80 DT आणि 80 U अंतर्गत अपंग व्यक्ती आणि त्यांच्या काळजी वाहनासाठी कर सुद्धा मर्यादा वाढवणे, तर अपंगांसाठी जे काही कर आहे त्या त्यांच्यामध्ये आता कपात करण्यात आलेली आहे आणि अपंग व्यक्ती असेल तर किंवा त्यांची काळजी करणारे जे काही फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्या करात सुद्धा आता कपात करण्यात आलेली आहे, भरघोसाची त्यांना सूट देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचा महत्त्वाचा बाबी बजेटमध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे बजेटमध्ये आपल्याला आता फायद्याचा आधार आहे। एवढंच होतं की व्हिडिओला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद।